नमस्कार मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली आणि ही तोडफोड एका महिलेने केली। आता मात्र या महिलेचे सगळे गुपित उघड झालेले आहेत। ही महिला नेमकी कोण? हिने फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड नेमकी का केली? ही महिला राहते कुठे आणि हिचं नाव काय? या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावरती हल्ला होतो याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री सुरक्षित नाही असा विरोधी पक्षांकडून आरोप केला गेला होता आणि नेमका आता या महिलेबद्दलची माहिती समोर आलेली आहे। तर जाणून घेऊया नेमकी ही महिला कोण। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावरती सचिव गेटमधून आलेल्या एका महिलेने हल्ला केला, ऑफिसची तोडफोड केली, लिफ्टचा दरवाजा देखील तोडला। आता ही महिला कोण? तर या महिलेचं नाव आहे धनश्री सहस्रबुद्धे। ही महिला खरं तर मेंटली डिस्टर्ब आहे असं तेथील रहिवाशांकडून सांगितलं जातंय। ही महिला दादरच्या एका सोसायटीत राहते। सोसायटीमध्ये ही चाकू घेऊन फिरते, लोकांच्या दरवाजावरती झाडूनी मारते, तसंच वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना फोन करत सलमान खानचा नंबर द्या, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे असं ही महिला सांगत असते। एकूणच तिच्या या वागण्या बोलण्यावरून ही महिला मेंटली डिस्टर्ब आहे आणि याच्यातून तिने हा हल्ला केला। परंतु प्रश्न हा उरतो की सचिव गेटमधून कुठल्याही सामान्य माणसाला कधीही जायला जागा भेटत नाही अशा ठिकाणावरून ही महिला गेलीच कशी? जर ही महिला पास न घेता गेली तर ती गेलीच कशी? पोलीस नेमके त्यावेळेला काय करत होते? गृह मंत्रालयाचं लक्ष पोलिसांवरती आहे की नाही? आणि मंत्रालयासारख्या ठिकाणी एखादी माथेफिरू जाते, यामुळे तेथील किती लोकांना सुरक्षिततेची त्यांची हानी होऊ शकते हाही आता मोठा प्रश्न आहे। मग नेमकं पोलिसांनी तिला का जाऊ दिलं हाही आता प्रश्न उपस्थित होतोय। तिला जायला कोणी मदत केलेली आहे का हाही प्रश्न आता इथे उपस्थित होतोय। तर मित्रांनो, येणाऱ्या काळात चौकशीतून सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावरती हल्ला करणारी ही माथेफिरू आहे असंच सध्या तरी वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहे। हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।